हे गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीकच असणार. बरेच दिवसानंतर व्लॉग येत आहे आपला. म्हणतात मी खूप स्किप केलं कारण मधात मला टाईमच नव्हता. म्हणजे मी टाईम काढू शकत होती पण मी नाही काढला. पण आता आपले व्लॉग्स कंटिन्यू राहणार आहे. आणि मे बी मला तरी असं वाटते की वीकमध्ये तर 2 ते 3 व्लॉग्स राहणारच. मी अमरावती असले की किंवा वाशिममध्ये असले की, म्हणजे मी असं नाही किंवा मी बाहेर जाईल तरच व्लॉग राहणार. काही असा स्वतःचा टॉपिक घेऊन किंवा नेचरवर कोणत्या पण गोष्टीवर घेऊन मी व्लॉग काढणार आहे. पण आता मी स्किप करणार नाही आहे कारण खूप ड्रॉबॅक झाला आहे. सो आता नको आहे. आता फक्त कंटिन्यू करायचं आहे काही पण. सो आजचा दिवस खूप छान आहे. मी तर सकाळपासूनच करायला पाहिजे नव्हता पण मला काही टाईम नाही मिळाला. आज पूर्ण दिवस असा कामातून गेलेला आहे. तर आज म्हणजे माझ्या ताईचा वाढदिवस आहे. आम्ही काल रात्रीच तिचं सेलिब्रेशन केलं आणि आज पण बाहेर जायचा प्लॅन चालू आहे. पण आज अजून एक नवीन फॅमिली मेंबर येणार आहे आमच्या घरात. मी सांगत नाही, तुम्हाला डायरेक्ट दाखवणार. तर तुम्ही बघा. बड्डे सेलिब्रेशन करता सोबतच माझे 100K कंप्लीट झाले आहे. त्याच्यामुळं थँक्यू सो मच सर्वांना. असंच प्रेम द्या मला. आणि आज सेलिब्रेशन पण करणार आहे 100Kचं. आणि आम्ही बाहेर डिनर करायला पण जाणार आहे. सो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, पूर्ण बघा काय आहे तर. सो गाईज, मी रेडी झाले आणि आणखी यांनी तयारी पण नाही केली आहे बघून घ्या. आणि हे बघा बड्डे गर्ल. विश करून द्यायला सगळे कमेंटमध्ये. माझ्या घरी गेस्ट आलेलं आहे. बघ गेले काय कामाची खूप आहे. साधी बोळी दिसते पण ही अजिबात आहे नाही. अजिबात नाही. नो आय एम नॉट. यू आर. माझ्या घरी गेस्ट आले. आता 7 वाजलेले आहे आणि मी आता खूप वेळची तयारी केली. मला खूप कंटाळा येतोय. आणखी मला सेलिब्रेशन पणला जायचं आहे बाहेर. काही आयडिया नाही आता कसं काय होणार आहे. मला इथं खूप कंटाळा येतोय. मला एक विचारायचं होतं तुम्हाला. मला हा असा टिक्का शोभतो का? मला सांगा कमेंटमध्ये. आणि माझा आउटफिट पण सांगा. मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतेच काय तर तुम्हाला हे बघून तर वाटत असेल काही ना काही तर आयडिया आल्याच असेल की काही नवीन न्यू मेंबर कोण. सो बघा ही करत राहतो. दॅट्स माय ड्यूट. सो आम्ही पप्पासाठी गाडी घ्यायला आलो आहे. पप्पांना शाईन गाडी घेतो आहे आम्ही. ही गाडी बस आता मी बुक केलेली आहे. हो, आम्ही बुक केलेली आहे. बस आता थोड्या वेळात आहे आमच्या जवळ राहणार आहे. सो फायनली आम्ही आता गाडी बुक केली आहे. आमचं आता काही टर्म्स अँड कंडिशन चालू आहे. जास्त पैसे चालले ना आई तुझ्यापेक्षा जास्त कारण तिच्या खिशातून चालले. सो मला तरी नाही वाटत की आज आम्ही बाहेर जाऊ. पण तरी जर जात असेल तर तुम्हाला नक्की सांगेन. हाय, आज तिच्या ब्लॉगमध्ये मी दिसणार आहे. तिथे एकदा तोंड पाहायला झालेलं आहे. मी खूप डिप्रेशनमध्ये आहे गाईज. मी सांगू नाही शकत पण मी तुमच्यासोबत खूप अशी नॉर्मल वाटत आहे. माझ्या मनात काय काय प्रश्न चालू आहे ते फक्त मलाच माहिती. तिला पण माहीत आहे पण करू नाही शकत ना काही. शी गेटिंग इरिटेड. आय एम नॉट इरिटेड, आय एम फ्रस्ट्रेटेड. सो गाईज, मम्मी आता पैसे द्यायला गेली आहे आणि आज तर आमचा डिनरचा प्लॅन तर कॅन्सल होणार आहे. माझ्या ताईनं स्वप्न दाखवली की इथं जाणार आहे तिथं जाणार आहे. आणि तिचं पण काही चुकलं नाही म्हणा कारण आम्हाला इथं भरपूर टाईम होणार आहे. आणखी 1 तास प्रोसेस होणार आहे त्याची. आता साईन वगैरे झाले. मम्मी पैसे द्यायला गेलेली आहे. जर झालं तर बघ. उद्या मला वाशिमला निघायचं. आता माझे पप्पा जाऊ नाही देणार. काय बरं आज किती सुंदर दिसत आहे. मस्त व्हिडिओ काढा. आणि असं मला स्वप्नात कोणी पाणी फेडायचं असं
ते आदतच लागले आता कोणाला बोलून काही फायदा नाही. सो गाईज बाबांनी खेळ आणायला गेलो होतो ना, आता हार पण घेत आहे. आजच करायचे ना ओपनिंग गाडी, आजच ओपनिंग करणार आहे. लवकर आता बस ते काम निपटलं की आता मी लवकर घरी जाऊ पटपट. आज खिचडी खायची म्हटलं बाबा, खिचडी खात असतात मिरची सोबत. तुला मोठी खुशखबरी द्यायची आहे. भले हो, कशाबद्दल? 5 झाली मी. अरे आजचा दिवस हा किती चांगला आहे. बर्थडे झाला आज, म्हणजे बर्थडे होता ताईचा आणि आपल्या घरी गाडी आली आणि आज रिझल्टही पास आला. मी खूप खुश आहे आज. आता आमच्या गाडीचं आम्ही स्वागत वगैरे करतो, वेलकम वगैरे तुम्हाला दाखवतो. सो गाईज आता मम्मी ताट बनवत आहे आरतीचं. पेढे तिथेच पुढे ठेवले आहे मी. आणि इतक्या साऱ्या हंगामामध्ये आमच्या घरी कभी खुशी कभी गम चालू आहे. माझ्या ताईला पण खूप जास्त गम आलं. आणखी पुरू वगैरे हार घेऊन आहे. आता आमच्या गाडीची तयारी चालू आहे. आम्ही आता खूप छान असे त्याचं स्वागत करणार आहे आमच्या घरात. सो ब्लॉगमध्ये कंटिन्यू व्हा. वरून टाक ना, नवरदेव नवऱ्यावले कसं इथं पेढा ठेवा अंदर पासा झाले खाल्ला त्या गाडी इथे खाली सगळं अंदर काही नाही. आता हार टाक याच्यातून टाकायचं. पडला तळा तो वाजवा आमच्या घरात. खुशी माई नहीं जा रही है हमारी, समाई नहीं हो. बापरे, झालं हिंदूच झालं पुरं. हॅपी बर्थडेचं गाणं आता करतो आम्ही. हॅपी बर्थडे झालं, केक कापतो. हॅपी बर्थडे झालं, गिफ्ट घ्यायला आपल्यासाठी गिफ्ट आणलं रिया दीदीला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर दीदी, हॅपी बर्थडे टू यू. सो गाईस आज असे भरपूर प्लॅन्स केले होते पण काही सक्सेसफुल झाले नाही. जे व्हायचं होतं ते झालं नाही. आणि थांब ना का ब्लॉग हे टाकणार आहे मी, मग म्हणायचं नाही कॅन्सल नसते ते काही. म्हणजे काही टाकायचं का रिव्हर्स करून हे करता येते तर म्हणजे काय आहे सांग तिला समजून. हो ना, ज्या गोष्टी नाही घडायच्या त्या गोष्टी घडल्यास. कोणत्या गोष्टी नाही घडायच्या होत्या पर्सनल घे काढलं मी तुला. तर मी तुला छान थांब आता जास्त थांब. मी टेन्शन मध्ये का बरं ग, काय झालं तुझं टेन्शन? कोणतं टेन्शन आलं? टेन्शन पेपर मध्ये बातमी झाली ना, जाऊ दे. सो गाईज आज आम्ही बाहेर जाणार होतो डिनरला पण काही आमचं कारण गाडीलाच खूप टाइम झाला. आता गाडी आली आमची जसं तुम्हाला दाखवलं. तर मग आम्ही डिनर कॅन्सल केलं. तर आम्ही नंतर कधी जाऊ, नंतर कधी येईल आमचं माहीत नाही. मी जेव्हा इथं नाही राहणार तेव्हा कधी जाऊ. आम्ही तू नसले की कधी जात नाही. हां, सो मी त्याचा पण ब्लॉग काढेल आणि तुम्हाला दाखवेल आम्ही कुठे गेलो होतो. आणि हा ब्लॉग इथेच एंड करते. बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके बाय.